नमस्कार. प्रथम मराठी दिनविशेष मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज 17 ऑक्टोबर आणि या भागात घेऊया देशातल्या आणि जगातल्या आजच्या दिवशी घडलेल्या काही ठळक घडामोडींचा धावता आढावा. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विनंतीवरून 17 ऑक्टोबर 1947 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधवराव सदाशिवराव गोळवलकर अर्थात गुरुजी नागपूरहून दिल्लीला पोहोचले. त्यानंतर 18 ऑक्टोबर रोजी त्यांनी जम्मू काश्मीरचे तत्कालीन महाराजा हरी सिंग यांच्याशी भारतात विलिनीकरणाबाबत चर्चा केली. सरदार पटेलांच्या विनंतीवरून गुरुजींनी केवळ जम्मू काश्मीरला भेट दिली नाही तर जम्मू काश्मीरचं भारतात विलिनीकरण करण्यासाठी महाराजा हरी सिंह यांचं मन वळवलं. जे काम भारत सरकारची यंत्रणा करू शकली नव्हती ते काम गुरुजींनी महाराजा हरी सिंह यांच्या भेटीनंतर 8 दिवसात करून दाखवलं आणि हरी सिंह यांनी विलिनीकरणात सहमती दर्शवली आहे अशी माहिती गुरुजींनी 19 ऑक्टोबर रोजी दिल्लीत सरदार पटेल यांना दिली. त्यानंतर जम्मू काश्मीरच्या भारतात विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि 26 ऑक्टोबरला जम्मू काश्मीर भारतात विलीन झालं. लहान मुलांची खरेदी विक्री आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्याचा आरोप असलेल्या वादग्रस्त समाजसेविका मदर टेरेसा यांना 17 ऑक्टोबर 1979 रोजी शांततेचं नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. मानवतेसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. मदर टेरेसा यांना भारत सरकारनं प्रथम 1962 मध्ये पद्मश्री आणि 1980 मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित केलं. मदर टेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 रोजी मॅसेडोनिया इथे झाला, पण नंतर 1929 मध्ये त्या भारतात आल्या आणि इथे स्थायिक झाल्या. त्यांनी 1950 मध्ये सध्याच्या कोलकाता इथे मिशनरी ऑफ चॅरिटीची स्थापना केली. एकीकडे मदर टेरेसा यांना मानवतेचं मूर्त रूप मानलं जातं तर दुसरीकडे काही लोकांचा असा विश्वास आहे की त्यांचा भारतात येण्याचा उद्देश हा ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणं हा होता. मदर टेरेसा यांनी धर्मादायतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लोकांचं धर्मांतर केलं होतं. देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचंही त्यांनी समर्थन केलं होतं. इंदिरा गांधींच्या सरकारने आणीबाणी लादली तेव्हा मदर टेरेसा म्हणाल्या होत्या की लोक आनंदी आहेत, त्यांच्याकडे अधिक रोजगार आहे आणि संपही कमी होत आहेत. 17 ऑक्टोबर 1956 रोजी 13 वर्षीय बॉबी फिशरने बुद्धिबळाच्या जगात इतिहास रचला. बॉबी फिशर हा अमेरिकन बुद्धिबळपटू आणि 1972 ते 75 पर्यंतचा जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन होता. याच दिवशी अमेरिकेतल्या न्यूयॉर्क मध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात डोनाल्ड बायरनचा सामना बॉबी फिशरशी झाला होता. फिशरने हा बुद्धिबळ सामना आपला वजिराचा बळी देत जिंकला होता, त्यामुळे या सामन्याला द गेम ऑफ द सेंचुरी असं नाव देण्यात आलं. 17 ऑक्टोबर 2009 मध्ये मालदीवमध्ये जगातली पहिली अंडर वॉटर कॅबिनेट मीटिंग झाली. हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढल्याने मालदीवच्या अस्तित्वाला निर्माण झालेला धोका या बैठकीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बैठक 15 फूट पाण्याखाली झाली. यासाठी सर्व मंत्र्यांनी डुबकी घेतली आणि ते समुद्रात उतरले. तत्कालीन राष्ट्रपती मोहम्मद नाशीद आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी समुद्रात डुबकी मारून दस्तऐवजावर स्वाक्षरी केली होती, ज्यामध्ये जगातील सर्व देशांनी धोकादायक वायूंचं उत्सर्जन कमी करण्याची मागणी केली होती. 17 ऑक्टोबर 1989 रोजी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये शक्तिशाली भूकंपामुळे विध्वंस झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.9 इतकी मोजली गेली. पहिल्याच दिवशी 9 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली, पण नंतर या भूकंपामुळे 63 जणांना आपला जीव गमवावा लागला आणि तसंच 1 लाख इमारतींचं नुकसान झाल्याचंही समोर आलं. गरिबी निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी 17 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश जगभरातील गरिबीने ग्रासलेल्या लोकांबद्दल जागरूकता निर्माण करणं हा आहे. या दिवसाची सुरुवात 17 ऑक्टोबर 1987 पासून झाली. गायनाचार्य पंडित भास्करबुवा बखले यांचा आज जन्मदिन. ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत परंपरेतले अष्टपैलू आणि चतुरस्र शैलीचे ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक होते. तसेच ते बालगंधर्व आणि मास्टर कृष्णाराव यांचे गुरु होते. ख्याल, ठुमरी, नाट्यसंगीत, सुगम संगीत इत्यादी संगीताचे प्रकार सारख्याच प्रभुत्वाने आणि ढंगदारपणे गाणारे ते एक महान कलावंत होते. शास्त्रीय संगीतांवर आधारित चिजांच्या चाली वापरून पंडित भास्करबुवा बखले यांनी नाट्यगीतं संगीतबद्ध केली. सौंदर्ययुक्त आणि समतोल गायकीचा उच्च आदर्श त्यांनी संगीत जगतात निर्माण केला. 1911 साली भास्करबुवांनी पुणे इथे भारत गायन समाज ही संस्था हिंदुस्थानी संगीत पद्धतीच्या प्रसारार्थ स्थापन केली होती. रसिकांनी भास्करबुवांना देवगंधर्व ही मानाची पदवी बहाल केली होती. तर हे होते आजचे अर्थात 17 ऑक्टोबरचे दिनविशेष. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओ खाली कमेंट करून तर सांगाच, पण त्याचबरोबर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईबही करा.